आज आपण करणार आहोत ब्रोकोलीची भाजी, ज्याच्यामध्ये भरपूर प्रोटीन्स असतात, म्हणून या भाजीचं सूप देखील केलं जातं आणि ही सॅलडमध्ये देखील वापरली जाते। तर अशा प्रकारे आता मी ही भाजी अशी कापून घेत आहे। तर साधारण ही फ्लावरसारखीच असते, पण खायला अतिशय चविष्ट आणि हाय प्रोटीन अशी भाजी आहे। तर इथे पाहू शकता, इथे मी आता ही भाजी कापून घेतलेली आहे आणि त्यानंतर त्यामध्ये मी पाणी टाकून घेतलेलं आहे आणि थोडं मीठ टाकून ठेवलेलं आहे। त्यानंतर इथे आपण मिक्सरच्या जारमध्ये 2 टमाटे कापून घ्यायचे आहेत। इथे मी टमाटे कापून घेत आहे आणि त्यानंतर आपल्याला टमाट्याची पेस्ट करून घ्यायची आहे। तर इथे पाहू शकता, इथे आपली टमाट्याची पेस्ट करून झालेली आहे। त्यानंतर इथे 3 कांदे मी घेतलेले आहेत मीडियम साईजचे। तर इथे मी 3 कांदे कापून घेतलेले आहेत। त्यानंतर धने पावडर, मिरची पावडर, हळद आणि गरम मसाला आपल्याला घ्यायचा आहे। कढई इथे मी तापत ठेवली होती, त्यामध्ये मी 1.5 पळी साधारण तेल घेतलेलं आहे। त्यानंतर फोडणीला आपल्याला इथे जिरे टाकून घ्यायचे आहेत। जिरे टाकल्यानंतर आपण जे कांदे चिरून घेतले होते ते कांदे आपण छान असे लाल करून घ्यायचे आहेत। कांदे लाल झाल्यानंतर थोडे माझ्याकडे वाटाणे होते, ते वाटाणे मी इथे टाकून घेतलेले आहे। तर वाटाणे तुम्ही स्किप पण करू शकता, पण माझ्याकडे होते म्हणून मी ते टाकलेले आहेत। तर वाटाणे आपण छान तेलामध्ये फ्राय करून घ्यायचे आहेत। त्यानंतर जी टमाट्याची प्युरी आपण करून घेतली होती ती आपण सर्व टाकून घ्यायची आहे। अद्रक लसूणची पेस्ट आपण त्यामध्ये टाकून घ्यायची आहे आणि जे मसाले आपण काढून घेतले होते ते मसाले देखील आपण त्यामध्ये टाकून घ्यायचे आहेत आणि छान असे तेलामध्ये फ्राय करून घ्यायचे आहेत। थोडंसं पाणी टाकलेलं आहे। त्यानंतर ते मसाले शिजल्यानंतर आणखी थोडं पाणी मी टाकून घेतलेलं आहे आणि झाकण ठेवून त्यानंतर आपल्याला वाटाणे शिजवून घ्यायचे आहेत। वाटाणे आपले शिजल्यानंतर जी भाजी आपण कापून घेतली होती ती सर्व भाजी आपल्याला त्यामध्ये टाकून घ्यायची आहे आणि व्यवस्थित अशी आपल्याला छान अशी ती परतून घ्यायची आहे। चवीनुसार मीठ आपल्याला टाकून घ्यायचं आहे। पुन्हा एकदा छान असं परतून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला झाकण ठेवून ती भाजी एक 5 ते 7 मिनिटं शिजवून घ्यायची आहे। तर पाहू शकता, इथे आपली भाजी बनून तयार झालेली आहे। तर ही भाजी अतिशय खायला चविष्ट आणि भरपूर प्रोटीन ह्या भाजीमध्ये असतात। तर तुम्ही देखील अशी भाजी नक्की ट्राय करून बघा, ती खायला अगदी चविष्ट असते। तर इथे आपली भाजी तयार झालेली आहे, तुम्ही पाहू शकता ही ब्रोकोलीची भाजी। तर तुम्ही देखील ही भाजी नक्की ट्राय करून बघा, कधी जर तुम्ही केली नसेल तर ही भाजी तुम्ही तुमच्या पद्धतीने देखील करू शकता, पण तुम्ही अशा पद्धतीने ही भाजी नक्की करून बघा, जी खायला अगदी चविष्ट आहे। तर